फडणवीसांना प्रश्न विचारून राजकारण करायचं नाही असा टोला लगावत अंधारेंनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. अंधारे यांनी म्हटलं आहे की जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर उत्तर देणं ही सरकारची जबाबदारी आहे, पण इथे प्रश्न विचारला की ते राजकारण ठरवलं जातं हे योग्य नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळत असताना, महिलांवर अत्याचार वाढत असताना आणि सामान्य माणूस त्रस्त असताना सरकार शांत का बसलं आहे? ते पुढे म्हणाल्या, प्रश्न विचारणं म्हणजे विरोध नाही तर जबाबदारीची जाणीव करून देणं आहे. पण सत्ताधारी प्रत्येक गोष्ट राजकारण म्हणून झटकून टाकत असतील तर मग जनतेनं न्याय कुठे मागायचा? मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी आणि ठोस पावलं उचलावी. अंधारे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट. विदर्भामध्ये लाखनी गावाजवळ ओव्हरब्रिजच्या खाली फक्त अर्ध्या भाकरीसाठी एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. एकदा, दोनदा, तीनदा नव्हे तर 6 वेळा झाला. अगदी तिचं सगळं गर्भाशय फाटून निघालं. पण चकार शब्दाने प्रश्न विचारायचा नाही. खबरदार, जर गृहमंत्री फडणवीसांना कुणी काही बोलाल तर राजकारण करायचं नाही अजिबात. वसईमध्ये दिवसा ढवळ्या एका तरुणाने एका तरुणीला हातोड्याने मारहाण करत तिचा जीव घेतला. प्रश्न नाही विचारायचा, राजकारण करायचं नाही. येरवड्यामध्ये वर्किंग वुमन असलेल्या स्त्रीला ऑफिसमधून खाली उतरताना एका माणसाने भर रस्त्यात भुसकून मारले. पाक कायद्याची ऐशी की तैशी. खबरदार, जर फडणवीसांना कोणी प्रश्न विचाराल तर राजकारण करताय का तुम्ही? अजिबात राजकारण करायचं नाही. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी सोनपेठ जवळ अवघ्या 6 वर्षाच्या लेकरावर शाळेतल्या शिक्षकानेच बलात्कार केला आणि अँटिसिपेटरी बेल घेऊन त्याला अटक होण्याच्या आधी तो सुटला सुद्धा. पण राजकारण करताय? अजिबात राजकारण करायचं नाही आणि फडणवीसांना कोणी प्रश्न विचारायचे नाही. बदलापूरमध्ये आपटे नावाच्या माणसाच्या संस्थेमध्ये गैरप्रकार घडले. एका चिमुरडीवर अत्याचार झाले. पण तुम्ही FIR करण्यासाठी उन्हातानात बसता, राजकारण करता, आपटेवर केस व्हायची भाषा करता. अजिबात बोलायचं नाही. राजकारण करू नका या प्रकरणाचं तुम्ही. सासपडे साताऱ्यामध्ये एका 8 वर्षाच्या लेकराला बलात्कार करून खून करण्यात आला. ज्याने बलात्कार केला त्याच्यावर आधी अशाच प्रकारचा गुन्हा होता आणि तो जामिनावर बाहेर होता. आधी त्याच्यावरती जर व्यवस्थित त्याची शिक्षा वगैरे सगळं